शहरातील रस्त्यांवर 10,806 खड्डे आहेत। गेल्या 3 ते 4 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली। विशेष म्हणजे काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यांवर पडणारे खड्डे अद्यापही कमी झालेले नाहीत। दरम्यान मुंबई महानगरपालिकेने येत्या 7 दिवसात हे खड्डे बुजवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे। पाहूया। मुंबईला यंदा पावसाने जोरदार झोडपलं असून मुंबईच्या रस्त्यांवर यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झालेले आहेत। जवळपास मुंबई शहरातील रस्त्यांवर 10,806 खड्डे असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। शहरात सध्या आपण बघितलं तर 2,050 किलोमीटर रस्ते असून यातील अनेक रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण झालं आहे। मात्र ज्या पद्धतीने पाऊस पडतोय यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत ते मुंबईच्या रस्त्यांवर सध्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळे मुंबई पूर्णपणे खड्ड्यात गेले असं एक चित्र आणि चर्चा ही सध्या सुरू आहे। ऑगस्टमध्ये खरं तर 3,359 खड्ड्यांचं निदर्शनास आले। एकूण खड्ड्यांच्या तक्रारींपैकी 9,212 तक्रारींचं निवारण करण्यात आलं आहे। पॅचेस आहेत त्या भरून काढण्याचं काम सध्या केलं जात आहे। आता सार्वजनिक गणेशोत्सव येतोय त्यामुळे या ठिकाणी ज्या ठिकाणी रस्त्यांवर खड्डे आहेत ते खड्डे बुजवण्याचं काम सध्या पालिकेकडून केलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद राव राणेसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।